नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊजच्या मागच्या गळ्याची डिझाईन आपल्याला लवकर काही सुचत नसेल आणि पटकन करायची असेल तर अशा प्रकारे करा. तर गळ्याची रुंदी जी आहे ती मी 2.5 इंचाची घेतलेली आहे आणि खालच्या साईडने बघा टोकदार थोडासा बाजूला निघून आकार काढलेला आहे. हाच आकार आपल्याला साडीच्या अस्तरावरती मांडून घ्यायचा आहे आणि आपल्याला गळा जो आहे ते नेहमीप्रमाणे जोडून आतला भाग कट करून घ्यायचा आहे आणि तो गळा पूर्णपणे पलटी मारून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी कॉन्ट्रास्ट डिझाईन करणार आहे. साडी पिवळ्या कलरची होती म्हणून 4 इंचाची पट्टी घेऊन त्याची नाडी तयार करून घेतलेली आहे आणि मग मी याच्या नाडीचे तुकडे बनवलेले आहेत. अर्ध्या गळ्याला लेस लावून घ्यायचे आहे. हे नाडीचे तुकडे आहेत ते 2 ते 2.5 इंचाचे घेतलेले आहेत आणि व्यवस्थित टिपा मारून घेतलेले आहेत. नंतर मधोमध या नाडीच्या टिपांवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि या नाड्या परत पुन्हा एकदा दुमडून वरून एक टिप मारून घ्यायची आहे. पुन्हा अर्धा राहिलेल्या गळ्याला लेस लावून घेणार आहे. एक्स्ट्राचा जो भाग होता तो नाडीचा मी कट करून काढलेला आहे आणि त्याच्यावरती मी पुन्हा एक लेस लावून घेणार आहे. आता जी नाडीची डिझाईन बनवली होती त्याच्यावरती आपल्याला गोल्डन प्रकारचे मणी लावून घ्यायचे आहेत. तर वरचा फक्त नाडीचा जो भाग आहे वरची पट्टी त्याला आपल्याला सुईच्या साहाय्याने चुन्या मारून आपल्याला वरती गोल्डन कलरचा मणी लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे डिझाईन तयार आहे.